सीपीआरच्या नूतनीकरणाला प्राधान्य देऊन थोरला दवाखाना आता सुसज्ज केलाय। लवकरच शेंडा पार्कमधील रुग्णालयात अत्यंत माफक दरात IVF, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॅथलॅब आणि ट्रॉमा ICU या 4 प्रमुख वैद्यकीय सुविधा सुरू करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। शेंडा पार्कमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। नामदार मुश्रीफ यांनी शेंडा पार्कसह मौजे सांगाव, पिंपळगाव आणि उत्तुरी येथील शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रगतीचा आढावा घेतला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शेंडा पार्क परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीत आढावा बैठक घेतली। या बैठकीला अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांच्यासह शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते। शेंडा पार्कमध्ये बांधकाम सुरू असलेल्या काही इमारतींचं 31 मार्च 2027 अखेर लोकार्पण होईल। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देणार आहे असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। शेंडा पार्कमध्ये सर्किट बेंचला जी जमीन दिली आहे त्यालगत असलेल्या 5 हेक्टर जमिनीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। सध्या सुरू असलेली सर्व बांधकामं कंत्राटदारांनी विविध मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत असे निर्देश नामदार मुश्रीफ यांनी दिले। मौजे सांगाव इथलं शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय, पिंपळगाव खुर्द इथलं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि उत्तूर इथलं शासकीय योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय या परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलद गतीनं उभ्या राहाव्यात असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत आवश्यक प्रस्ताव तातडीनं सादर करावेत असे आदेश नामदार मुश्रीफ यांनी दिले। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं अत्यंत कमी कालावधीत दर्जेदार पद्धतीनं CPRचं नूतनीकरण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्याचं सांगून नामदार मुश्रीफ यांनी सर्व विभागाचे आभार मानले। या बैठकीला डॉक्टर गिरीश कांबळे, शासकीय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अभिजित अहिरे, डॉक्टर भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भाऊसाहेब हजारे यांच्यासह विभाग प्रमुख आणि कंत्राटदार उपस्थित होते।